भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज महिला वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे। तर भारताच्या महिला टीमला पाठिंबा देण्यासाठी खास इंग्लंडहून फॉरेनर दाखल झालेले आहेत। भारताची महिला टीम जिंकावी म्हणून इंग्लंडचे क्रिकेट चाहते या मॅचसाठी हा सामना बघण्यासाठी आता नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। आज भारत आणि दक्षिण आफ्रिका हा महिलांचा विश्व कप विजेता सामना आज डी.वाय. पाटील या स्टेडियमवर रंगत आहे आणि त्यासाठी इंग्लंड मधून देखील काही प्रेक्षक आपल्या इंडिया टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की फॉरेनर्स ते या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात नेमकं त्यांना काय वाटतंय। हॅलो, व्हॉट इज युअर नेम? My name is Sue Kitchen. Which team you are supporting? India, obviously, Why? because they're the best. They're the best team here, and they deserve to win. They're a brilliant team. I want them to win for Indian women and for women's cricket. It'll be massive. How much you are excited? I'm very excited. I can't wait for the game to start. It'll be a really good game. So fingers crossed. Do you like India? Love India. Yes, our second time here. Okay. So it's a beautiful country. It's very different to back home in England, but it's a great country and everybody's been so nice to us. We've been made really welcome and the food is amazing. So yeah, we've had a really great time. Which player do you like? In the Indian team, Smriti Mandhana, obviously, Deepti Sharma, Sneh Rana. Yeah, they're my three favourites. I like Jemima as well. I think she's a really cool player. What about Dakshin Africa? What about, sorry, South Africa? South Africa have got a chance, and I think they've got Marizanne Kapp, who's very good, and Laura Wolfhart. So they will make a game of it, but I think India will be too strong today. Sir, what is your name? My name is Carol. Which country you are supporting right now? I'm supporting India today. How much you are excited? I'm very excited. The atmosphere is building and it's going to be a great game, hopefully. Which players you are supporting? From the Indian team, I like Yadav Rav and Deepti Sharma. Where are you coming? Where are we coming from? England. So we've been in India now for nearly 4 weeks. So we've been travelling around watching different games of cricket. So नक्कीच आपण पाहू शकता की इंग्लंड वरून फॉरेनर्स आहेत ते इंडियनच्या महिला टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी आज हा ऐतिहासिक दिवस हा मानला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह लोकशाही मराठी नवी मुंबई। डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज हा अंतिम सामना रंगणार आहे। थोड्याच वेळात आता या सामन्याला सुरुवात होणार आहे। चाहत्यांची गर्दी आता या ठिकाणी स्टेडियम बाहेर पाहायला मिळते। विदेशी चाहते सुद्धा या ठिकाणी भारतीय टीमला सपोर्ट करण्यासाठी आता नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आपण पाहतोय आणि टीम इंडिया आज जिंकणार, विजय होणार असा विश्वास सर्वांकडूनच आता व्यक्त होतोय। इंग्लंडचे चाहते सामन्यासाठी दाखल, मात्र या ठिकाणी अवजड वाहनांना नवी मुंबईमध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। आजचा सामना आणि या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पार्किंग व्यवस्थेमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस या ठिकाणी सज्ज आहे। मोठ्या प्रमाणात चाहते आजचा हा सामना पाहण्यासाठी नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। पार्किंग व्यवस्थेत देखील बदल करण्यात आलेले आहेत। या संदर्भात वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना अधिक माहिती दिली, आपण पाहूयात। भारत आणि साऊथ आफ्रिकेचा महिलांचा विश्वचषक सामना आज नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगत आहे आणि त्यासाठी वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः डीसीपी सर आहेत। तर नेमकी काय बदल सध्याच्या वाहतुकीमध्ये असणार आहे? आज डी.वाय. पाटील स्टेडियमवरती महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळला जातोय। या अनुषंगानं वाहतूक शाखेकडून कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये एक डीसीपी, एक एसीपी, 16 PI, 16 API PSI 144 संबंध आणि त्यांच्या मदतीला 60 वॉर्डन दिले आहे। वाहतुकीला कुठं अडथळा येऊ नये किंवा कुठं नो पार्किंग केलेल्या ठिकाणी कोणी पार्किंग केली असेल किंवा अपघात झाला तर वाहनं काढण्यासाठी एक हायड्रा
4 4 व्हीलर टोईंग क्रेन, 2 2 व्हीलर टोईंग क्रेन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मर्यादित पार्किंगची फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध असल्या कारणाने सर्वांना आपण आपल्या माध्यमातून सुद्धा आवाहन करतो की जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा आणि पार्किंग जे आहेत लिमिटेड त्या तांडेल ग्राउंड, CBD सेक्टरला सेक्टर 15ला NMMCचं पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी पार्किंग आहे. त्याचबरोबर वंडर पार्क, भीमाशंकर तांडेल या ठिकाणी मर्यादित पार्किंग करण्यात आली आहे. स्टेडियमच्या समोरचा जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोडवरती पार्किंग प्रोहिबिट करण्यात आली आहे. त्याचबरोबर वाहनांना येण्या जाण्यासाठी सुद्धा प्रतिबंध करण्यात आले, कारण याच रस्त्यावरती गेट आहे तिथून प्रेक्षक जे आहेत ते मैदानामध्ये प्रवेश करतात, त्यांना अडथळा होऊ नये म्हणून एकूणच कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही. प्रेक्षक वेळेत स्टेडियमला पोहोचतील आणि मॅच संपल्यानंतर ते व्यवस्थित बाहेर पडतील. त्याला कुठलाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून वाहतूक व्यवस्थेनं व्यवस्थित बंदोबस्त लावलेला आहे. नक्कीच नवी मुंबईतील वाहतूक पोलीस आता सज्ज झालेली आहे. व्हिडिओ चॅनल साहित्य लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.